पावसाळ्यात लोकसेवे खातीर एक व्हड उपक्रम म्हणून दत्ताराज देसाई हांच्या फुडारपणाखाला कुडचडे तरणाट्यांनी एकठांय येवन कुडचडे फ्रंट स्थापन केला। उटंगराचो पावस आनी हुंवाराच्या वेळार लोकांक तोंड दिवपी आपत्कालीन परिस्थितीक बेगोबेग प्रतिसाद दिवपाक यंत्रणेक सातत्यान अपेस आयिल्ल्यान हो उपक्रम तांणी सुरू केला। खंय पयर आमगेले आमचो एक तो आपा म्हणून आमचो फ्रेंड सारको बरो फ्रेंड तो एक्सपायर जालो। सो हांव तेगे घरा कडेन म्हणून वतालो। घरा कडेन गेल्यार थंय सगळे सिवरेज लायन खणून दवरला, सगळे मॅस जाला। सो हो लास्ट पावसा हांवें चिंतलेलो, हो विचार म्हगे तकले आयिल्लो कितें की बाबा आमगे फायर सर्वीस जी आसा तेंगेले समज एकूच एट अ टायम पावसा समज तांकां 4 कॉल आयले, सायमल्टेनियसली चारय कडेन ते अटेंड करपाक पावना। सो तेका लागून आमी एक स्टँड बाय आमगेली रेस्क्यू टीम आनी डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून आमी हो एक ग्रुप केला। हो म्हजो एकल्यालो कॉन्सेप्ट न्ही, हातूंत भितर प्रत्येक मनीस जे हांगा ना ते पसून मनीस कोणाले समज शेजारा फाल्यां कोणाल्या घराचेर झाड पडले ना जाल्यार कितेंय समज डिझास्टर जालो जाल्यार आमी 25 तारखे आमगेले हेल्पलायन नंबर डिक्लेअर करतले, आमगेले 20-25 भुरग्यांक नंबर दितले। सो कितेंय जर जालें कॅज्युलिटी ना कितेंय जालें जाल्यार आमकां फक्त कॉल करपाचो, आमी इमिडिएटली थंय पावतले ज्या कडेन फायर ब्रिगेड पावपाक शकना। आनी हितून आमचे बरोबर आमगेल्यो गाडयो आसतल्यो, ह्यो गाडयो पळयता तुमी, ह्यो गाडयो आमी अशे तरेन डिझायन केल्या त्यो खंय वचपाक शकता, म्हणल्यार इट इज एज गुड एज फायर ब्रिगेड, ताच्याकय बरी पसून म्हणल्यात तुमी। सो आमी खंय वचून कोणाकय रेस्क्यू करपाक शकता। आणि तुम्ही फायर ब्रिगेडी बीन कितें करतले? हय, आमी सोमारा फायर ब्रिगेडीक मेमोरेंडम दितले की अपील हे दितले आमकां, आमी तांकां ऑफर लेटर। सो फाल्यां जर समज तांकां कॉल आयले आनी मल्टिपल कॉल सायमल्टेनियसली आयले जाल्यार तेंच्यांनी समज आमकां इंटिमेट केले, आमी थंय वचून हेल्प करतली। कित्याक आमी आमचे ताकान जें कितें जाता, हांवें झाडां कापपा चेनीचें मशीन, मागीर लायफ जॅकेटां, फायर एक्सटिंग्विशर, मागीर बाकीचे बारीक बारीक कितें सामान आसा तें घेवन दवरल्या। प्लस आमच्या ऑन बोर्ड आमचे बरोबर सीफेरर आसा। सीफेरर म्हणल्यार जे बोटलेर भाव आसा ते आमचे बरोबर आसा। तांकां स्पेशली एड कितें केल्या, जे बोटलेर भाव आसा ते स्पेशल फायर फायटिंग कोर्स करता। सो तांकां हाव टू टॅकल दॅट सिच्युएशन तांकां आयडिया आसा, ताका लागून आमी आमचे बोटलेर भाव आसा तांकां घेतला। त्याच बरोबर आमचो रॉकी जो आमचो स्नेक कॅचर, म्हणल्यार जिवाणी बिवाणी कितें आयली, समज पावस पडलो कोणाच्या घरान कितें जिवार गेली जाल्यार कितेंय जाल्यार रेस्क्यू करपाक जाय जाल्यार रॉकी आमचे बरोबर आसता। तसोच आमचे बरोबर फूल टायम आमचो इलेक्ट्रिशियन आसतलो, फूल टायम कोणाकय नळाचें कितें आसा प्लंबर आसतलो, आमचे थोडे डॉक्टर फ्रेंड आसा तांच्यांनी आमकां हेल्प करता म्हणून सांगला। सो आमचे भशेन कितें जाता आमच्यान तें आमी डिलिव्हर करतले ह्या पावसा। आनी हो जो ग्रुप आसा हो ग्रुप वील बी इनएक्टिव्ह ओन्ली फॉर रेन्स, म्हणल्यार मॉन्सून जेन्ना म्हणल्यार काबार जाता, एक फावटी मॉन्सून विड्रॉ जालो आमचो ग्रुप परत इनएक्टिव्ह जातलो। फुडल्या पावसा समज गरज पडली आमी परत फिल्डार येतले। फाटलो पावस जो आमी पळयलो तो हांगा सगळो डिझास्टर आसलेलो। आनी आतां जे कंडिशन आसा कुडचड्या वयले, जवळ जवळ तुमी गिमान पळयला हांगा सगळो पाड पडले कडेन आसा। सो हो जो पावस आसा आयएमडीन जशी इश्यू केल्या, ज्यो कितें येवपाचें आसा म्हणटा वादळ, हेका टॅकल करपाक हे फायर फोर्सा कडेन तितलो आनी म्युनिसिपालिटी कडेन तितलो इक्विपमेंट, तितलो पावर, तितलो मॅन पॉवर कमी पडटलो अशें आमकां पयलीं पासून दिसलो। कित्याक आमी पयलीं पासून हेका तयार रावपाक जाय। ताका लागून हो जो आसा कुडचड्या फ्रंट म्हणून हो दत्तराजान एक बरो इनिशिएटीव घेतला मुखार सरून, की कितेंय जालें समज हांगा कुडचड्यार जालें समज आमी मुखार हो जो ग्रुप आसतलो हो तुमच्या हेल्पाक आसतलो। अशी गांवांनी बीन हे करतले तुमी? पळय जंय पळय आमची रीच आसा, जंय पळय पावपाक शकता थंय आमी मॅक्झिमम ट्राय करतले। कुडचड्यार तर सगळे अवेलेबल आसतले, तुमी केन्नाय कॉल करूं शकता, केन्नाय सांगूं शकता, सगळे कुडचडे बरो अवेलेबल आसतले। पूण बाकीच्या जाग्याचेर सुद्दां खंय पळय पावपाक शकता तितले आमी ट्राय करतले। आमी इतल्या वर्सां आमी चुयत येयलो हाय कुडचड्यार कितें जातलें, ज्या टायमार कुडचड्यार जे बांदताले आनी आतां बांदले आनी गेल्या त्या वर्सा चोयल जाल्यार ह्या जाग्यार गाडी पासून येतली जाल्यार आख्खें उदक इतलें बुडटा। ही परिस्थिती कुडचड्याकारांची। आणि काल पयर एक दीस मातशें बारीकसो पावस येयलो, मातशें फकत स्टार्टींग एकूच 2 वरां पावस झडलो, बट तिळामोळ पंचायती कडेन घरां भितर ड्रेनेजीचे प्रॉब्लेम जावन घरां भितर आख्खें उदक ह्या जाग्यार कंप्लिटली हो सरकार फेल जाल्लो आसा। आनी हे इनिशिएटीव घेतला आमच्या दत्तराज बाबान, कित्याक ह्या लोकांचे जायते प्रॉब्लेम जातले। हे इतलीं वर्सां जायत येयल्ली आसा, कोणान कानार ना मनार घेयल्ले ना। गेल्या त्या फावटी आमच्या घरा कडेन एक झाड पडलें व्हडलें, आमी फायर ब्रिगेडीक फोन केला मातशें झाड कापपा यो, कित्याक इथं घराच्या सायडीन पडल्या, सामकें गॅलरीचे पडल्या। फायर ब्रिगेड येयल्या दुसऱ्या दिसाक, हांव तेमचें मिस्टेक म्हणना, कित्याक तेमी फोर्स उणो आसा त्या कारणान लागून एक बरो विचार म्हणटा तो दत्तराज बाबान घेतला, तेच्या सांगात आमी आसात। आनी आमकां गरज आसलेली आनी हे कोणाय आमच्या दिसता आमदाराक मातशें पूण ज्ञान ना म्हूण म्हणून ना, हे लोकांचे भशेन पावसाच्या टायमार हे जर लोकांक पावपाक जाय, उलयता जाय तो आमचो आहा तो आमदार, बट कितें तर करपाचें आसा ना, आमचें आसा सगळें आसा, कितें आसा
लोकांच्या घरा पयरूच 2 वरां पावस पडलो, लोकांच्या घरात धपरेभर उदक पावले, किचनां पावले, फ्रीज बुडल्यो आनी पळय पावसा पळय हिंगा हिंगा हो 4 रस्त्यार पासून ड्रेनेजचे प्रॉब्लेम. हे खरेंच खंय तरी हो सामको फेल जालो असो कुडचड्याक, पण लो दिसता हे कुडचड्या पावसाच्या टायमार भोंवपाक लोकांच्या घरांनी गांवांनी ड्रेनेजचे प्रॉब्लेम जाताना, झाडां पडटाना, एक गोंयकाराक बरें शिस्त कडेन पावस पडटाना आपूण सुसेगाद रावतलो गांवांत, कावन्सिलर आसता, पंचायत आसता, कंप्लिटली फेल. आनी आमकां बरें घेतला एक इनिशिएटीव आमच्या दत्तराज बाबान, खरेंच हांव वालोर आनी ताच्या सांगाता आमी दर एका कुडचडकार आसा. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, मनीषा जाधव आनी वैष्णवी साळगांवकर. राज्यात बेरोजगारीचो विशय तकली वयर काडत आसा जाल्यार सरकार जायती आंकडेवारी सांगून युवकांक जॉब दिवपाची आश्वासनां दिता. मजगती वास्तववादी परिस्थिती एक वेगळीच काणी सांगता. हो विशय घेवन काँग्रेस पक्ष फुडाऱ्यांनी पत्रकार परिशदेत सरकाराक धारेर धरले. तशेंच मंगळारा 26 मेक सकाळी 11 वरांचेर मडगांवां आयनॉक्सा कडेन मोर्चा घडोवन हाडपाचे तांणी थारायला. व्हडा संख्येन युवकांनी हातूंत वांटो घेवचो असो उलो तांणी ह्या वेळार मारला. म्हणल्यार विश्वजीत राणेन केला तो म्हणल्यार कॉन्ट्रॅक्ट जे वर्कर्स आसा ताची सॅलरी खंय तो आपल्या पर्सनल पयशांच्यान दिता म्हणून. आता आमी इतलो तेंप सांगतालेच की स्टेटाची आर्थीक परिस्थिती सारकी ना, स्टेटान जो धुमाकूळ घाला हांच्यांनी भ्रष्टाचाराचो ताच्या कारणां खातीर मोठ्या प्रमाणात डेट जाला, रीण जाला राज्याचेर तयार. अप टू जानेवारी 2026 आमच्या स्टेटीचेर 35,000 कोटीचे रीण आसले आणि प्रत्येक युथान आज ही गजाल क्लिअरली आयकून घेवची की हे 35,000 कोटीचे रीण विश्वजीत राणे, प्रमोद सावंत किंवा रोहन किंवा आनी कोण जे मिनिस्टर जातात ते फारीक करचे ना. हे रिणां ते आपली घरादारां विकून, प्रॉपर्टी विकून फारीक करपाचे ना. ही रिणां प्रत्येक गोंयकाराच्या माथ्यार आसा, ही रिणां तुमचे माथ्यार आसा, ही रिणां प्रत्येक युथाच्या फ्युचराच्या माथ्यार आसा. कित्याक ही युथां भरपाक अपयशी ठरलेल्या कारणान आज हे सरकाराक कितें जालां की सॅलरी दिवपाक सुद्दां कॉन्ट्रॅक्टाच्या मंत्र्यांक सांगचे पडटा की पयशे आमकां दिवचे पडटा म्हणून पॉकेटांतले. आता फायनान्शियल कंडिशनाचे स्टेटीचे जेन्ना हांव सांगता तुमकां की 35,000 कोटीचे जेन्ना रीण जाला, हे प्रत्येक गोंयकाराच्या माथ्यार रीण. हे रिणाचे हातून फाटभुंयेचेर जर आमी पळयत जाल्यार फाटले 4 वर्सांत हे बीजेपीच्या सरकारान गोंयांत 677 कोटी रुपया फक्त इव्हेंटाचेर खर्च केले. 677 crores our state has spent only on events, on propaganda, on advertisements. आता can a state which has a debt of 35,000 crore afford events of 677 crore rupees in such a short span of time? हाचे उत्तर प्रत्येकान म्हाका दिसता आज बीजेपीच्या लोकांक विचारपाची गरज आसा. कित्याक 677 कोटी जेन्ना आमी म्हणटा 4 वर्सांत जाल्यार ते सुमार 46 लाख रुपया दिसाक जाता अप्रॉक्सिमेटली खर्च. जाल्यार हो खर्च जर कॅल्क्युलेट तूं करशी, एक एवरेज जर ग्रुप सी चो पोस्ट कन्सिडर करूया, हांव तुमकां एक एक्झाम्पल दिता. तातूंत पुलीस कॉन्स्टेबल जावं, एलडीसी जावं, ताची एवरेज सॅलरी आसतली 35,000 रुपया. 35,000 मल्टिप्लाय बाय 12 म्हणजे सुमार 4,20,000 ताची सॅलरी जातली. आता तो मनशान एक 22 वर्साचे, 20 वर्साचे और 22 वर्साचे, 25 वर्साचो भुरगो जर आज कामाक लागलो ग्रुप सी कॅटेगरी पोस्टान, जाल्यार ताचे लायफ टायमान ताका सरकार सॅलरी कितलो दितलो बाय रिटायरमेंट? सुमार 1,30,00,000 आयचे डेटीन सांगता तुमकां. जाल्यार जे 677 म्हणजे सुमार 677 कोटी जे खर्च केले इव्हेंटाचेर, ते कॅल्क्युलेशन जर तूं करीत जाल्यार ग्रुप सीचे 400 पोस्ट भरतले आसले. पण हे जर पोस्ट सरकारान भरलेले जाल्यार ते पयशे आमच्या युथाच्या बळसान वतले असले, ते आपले घर चलोवन वतले असले. पण ते जर तांच्यांनी जॉब भरून ते पयशे जर युथाच्या बळसान घाल्ले जाल्यार आमकां कमिशन कोण दितलो? जाल्यार गोंयकार जे एज्युकेट जाता पळय हांगा ते रावतले कित्याक हांगा काम करपाक? इन्फ्लेशन वाडता आनी सॅलरी 15,000 वयर आमची स्टार्टिंग वचत ना कशी गोंयांत. जेन्ना मिनिमम वेज एक प्रिस्क्रायब केल्ल्या सेंट्रल गव्हर्मेंटान, जाल्यार एटलिस्ट ती मिनिमम वेज तरी येवपाक जाय. मिनिमम वेजाकून वयर ऑलमोस्ट इम्पॉसिबल खंयच्याय प्रायव्हेट सेक्टरान तुमकां जॉब गावपाक. म्हणून हे सगळे भायले भुरगे येतात हांगा आनी जॉब घेतात. कित्याक जे धारवाड आनी हे सराउंडिंग जे एरियाज आसा, वेंगुर्ला जावं कणकवली,
यांका त्यांच्या एरिया भितर ऑपॉर्च्युनिटी ना 10-12 हजार कमवपाक. सो तेंका ती हांगा इझी ऑपॉर्च्युनिटी जाला. इवन कसिनोन काम करपाचे जावं आयुष हॉस्पिटलान काम करपाचे, मोपा काम करपाचे. गोंयच्या भुरग्यांक ती पे स्केल जावं जी एज्युकेटेड लिटरट अनएम्प्लॉयड युथ आमची आसा पळय तेंका जी पे स्केल एक्सपेक्टेड आसा. कित्याक प्लीज समजून घ्या की स्कुलां बंद जातात. प्रायव्हेट स्कुलान शिकपाच्या खातीर आवय बापूय म्हयन्याक 10,000 ते 25,000 रुपया म्हयन्याक खर्च करतात. रायट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू युनिव्हर्सिटी पास आउट जाय पर्यंत. आणि 25,000 म्हयन्याक म्हणल्यार मागीर तुवें 15,000ची सॅलरी घेवन जॉब घेवपाचे. पर मंथ 20,000 to 25,000 जर एक आवय बापूय आपल्या भुरग्याक शिकोवंक काडटा जाल्यार तुम्ही इमॅजिन करा 20 वर्सां इतले एक्सपेंडिचर काडून त्या भुरग्यान नाल्यार चेडवान 15,000चो जॉब घेवपाचो. कशें बॅलन्स कसो जातलो? ह्या खातीर आमचे भुरगे सगळे भायर वयतात. एका सायडीक आतां शेकथॉन म्हणून जे मेन्शन केले हांगा येवन तुम्ही काम करा म्हणटात. जर प्रायम मिनिस्टर सांगता भोंवनाका जाल्यार आमी कित्याक इन्वायट करता लोकांक हांगा येवपाक, ट्रॅव्हल करून हांगा येवपाक आनी आमच्या इन्फ्रास्ट्रक्चराचेर बर्डन घालपाक? हेच आमकां कळोंक ना. डॉक्टर प्रमोद सावंत आणि विश्वित राणे तुमच्या झगडीमध्ये गोयच्या युवकांक रस्त्यार हाडनाकात. ही तुमका गोयचे युवकाची वॉर्निंग समजा. ह्याच विषयाचे निषेध करपाक, अनएम्प्लॉयमेंटचो विषय घेऊन निषेध करपाक, नीट पेपर लीक जो ह्या सरकारान केला, या डबल इंजिनच्या मिसफायर सरकारान केला, ह्या विषयाचे निषेध करपाक. कित्याक 3 महिन्या पयलींच गोवा वॉज डिक्लेअर्ड द स्टेट विथ द हायेस्ट अनएम्प्लॉयड युथ. भारतांत सगळ्यात हायेस्ट अनएम्प्लॉयड युथ गोंयान आसा. आणि काल हो म्हणटा 22,000 नोकऱ्यो आसा ती भरपा जाय म्हणून. आणि गोवा इज डिक्लेअर्ड नंबर 1 इन द कंट्री विथ द हायेस्ट नंबर ऑफ अनएम्प्लॉयड युथ. सो हे विषय घेऊन आम्ही 26 तारखे सकाळी 11 मडगांवा प्रोटेस्ट आमचो आयनॉक्स ओशिया मल्टीप्लेक्साकडे आमचो प्रोटेस्टाची सुरुवात जातली. आमच्या बरोबर त्यांना चढ करून आमचे नॅशनल प्रेसिडेंट श्री उदय बालूची ते सुद्धा चढ करून आमच्या बरोबर शामिल जातले या प्रोटेस्टाक. हांव तुमकां मागता सगळे युवकांक हांव रिक्वेस्ट करता की तुम्ही जॉईन जावचे. आणि खास करून या भारतीय जनता युवा मोर्चा ही तुमची जी कमिटी आसा, टीम आसा, कार्यकर्ते आसा, तुमकां खरेच गोंयकारांचे आणि गोयच्या युवकांचे जर पडला आणि तुम्ही खऱ्यांनी मनांतल्यान गोयचे युवकांचे विषय समज घेवपाक सोदता न्ही, तुमकांय हांव इन्वायट करता. तुम्ही सहभागी जाया. आणि तुम्ही खरेच गोंयकार जर आसात तर त्या दिसा तुम्ही आमच्या बरोबर दिसतले तुमच्या पक्षाच्या विरुद्ध, तुमच्या ह्या सरकारा विरुद्ध निषेध करताना. 22,000 जॉब म्हणून सांगता आणि कॅश फॉर जॉब स्कॅम हे चालू आसा. जॉब दितले म्हणून सांगून ऐकून एव्हरी इलेक्शनाक हे फटीकपणा ह्या सरकाराचे ऐकलेली आसा. आणि आता गोंयकारांक कळलेले आसा आणि गोंयकार फटीकपणा हेंचे ऐकून फसचे ना. आणि हांव मागता सगळ्यांकडे तुमच्या माध्यमांतून सगळी महिला वर्ग आसा, युथ वर्ग आसा, सगळ्यांनी आपले आता डोळे कान उघडचे आणि पळोवचे कितें चल्ला ते. जेन्ना जेन्ना आमी आवाज उठयतात आणि कितें म्हणटात ह्या सरकाराकडे अकाउंटेबिलिटी विचारतात जाल्यार आमकां एंटी नॅशनल म्हणटा. सो अकाउंटेबिलिटी खंय आसा? आयज कोण उलयता? 22,000 जॉब दिता म्हणून बेश्टे हवेन एक स्टेटमेंट केल्लेली आसा. कशे जातले निर्माण हे जॉब? एक तरी नवीन इंडस्ट्री ह्या सरकारान गोंयान आयज पर्यंत हाडला काय विचारपाचे. 2014 ते आतापर्यंत देर इज झिरो जॉब क्रिएशन. उलट ब्रेन ड्रेन जायत आसा. गोंयचे युवक युवती जितले शिकलेले आसात तितले भायर वयतात गोंयांतल्यान. हांगा जॉब्स ना म्हणून. मोपा एअरपोर्ट जालो, आयुष हॉस्पिटल जाले, कितले गोंयकारांक जॉब मेळ्ळे? सगळे भायल्या लोकांक जॉब मेळटा. द ओनली इंडस्ट्री फ्लरिशिंग रायट नाव इन गोवा इज कसिनोज. आणि ह्या कसिनो खातीर फक्त गोव्यान प्रॉस्टिट्यूशन, ड्रग रॅकेट आणि क्राईम रेट हे वाडलेले आसा. गोवा इज बिकम द रेप कॅपिटल ऑफ द कंट्री. एक टाइम आम्ही फक्त दिल्लीची अशें आयकताली. दिल्ली गुडगांव रेप कॅपिटल म्हणटाले. आयज गोवा गोवा ना आणि गुड गोवा जाल्लेले आसा. तेजे गुरगांव काडून दवरलेले
केले आसा आनी कित्याक जाता हे हेका फुल्ली जबाबदार आसा सरकार. गोवा 365 खातीर जाहीद हसन, मनीषा जाधव आणि ओंकार देशप्रभू. फुडले पिळगेक इतिहासीक घडणुकांची जाणीव जावची हे खातीर गोंयचो महत्वाचो इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात आसपावपाक जाय अशें आवाहन भाग्यनगर हैदराबादाचे आमदार आणि श्रीराम युवा सेनाचे संस्थापक अध्यक्ष श्री टी राजा सिंग हांनी आयोजित केल्ल्या पत्रकार परिषदेत संबोधित केले. लोग घुसते रहेंगे तो गोवा के अनेकों जिलों की डेमोग्राफी बदल जाएगी, अनेकों क्षेत्रों की डेमोग्राफी बदल जाएगी. तो हमारे मुख्यमंत्री से निवेदन करना चाहूंगा कि बांग्लादेशी रोहिंग्या घुसपैठियों को, जो घुसे हुए उनको गोवा से बाहर भगाना है, रोहिंग्या बांग्लादेशी मुक्त गोवा बनाना है. इस विषय पर भी मुख्यमंत्री जी विचार करने की आवश्यकता है. साथ ही साथ जैसे आज हम देख रहे हैं कि किस प्रकार से हमारे गोवा का जो हिंदू है आज अच्छे से धर्म के प्रति, देश के प्रति, समाज के प्रति जागरूक होते जा रहा है. मैं समझता हूं कि आने वाले समय में जो धर्म नगरी थी हमारी गोवा की धरती, आने वाले समय में फिर से एक बड़ी धर्म नगरी भी बन सकती है. ऐसा एक वातावरण बहुत अच्छे से बन रहा है. तो आज समिति के माध्यम से जितने भी जो कार्य चल रहे हैं वो बहुत ही सराहनीय कार्य है और आने वाला इतिहास भी इन कार्यों को देखकर याद रखेगा और ये इतिहास रचने वाला है. और दूसरा, कल जो हिंदू राष्ट्र की जो सभा का जो आयोजन किया गया है समिति का, और हमारा बस एक उद्देश्य, एक ही एक लक्ष्य है, गोवा के अलावा हर राज्य के हिंदू को जगाना है, हमारी संस्कृति, हमारे देश, हमारे समाज को बचाना है. और हमारा एक ही एक लक्ष्य है, भारत को हिंदू राष्ट्र बनाना. वो लक्ष्य को लेकर हम आगे बढ़ रहे हैं. सर, आपने बोला कि बांग्लादेशी जो घुस रहे हैं वो इसकी, आपको लगता है कि गोवा पुलिस काम नहीं कर रही, इसकी वजह से घुस रहे हैं? गोवा की पुलिस और गोवा की सरकार बहुत अच्छा कार्य कर रही है, लेकिन हम और भी उनकी दृष्टि में लाना चाह रहे हैं. देखिए, कुछ लोग ऐसे होते हैं, जैसे बहुत सारे लोग पता नहीं किस कोने में कहां पर कैसे आके वो लोग डुप्लीकेट डॉक्यूमेंटेशन बनाकर आ जाते हैं. कहीं होटल किराए पे ले लेते हैं, कहीं मर्गी किराए पे लेते हैं. आज देखिए, फल बेचने वाला हो या गाड़ी रेंट पे देने वाला हो और दुकान रेंट पे देने वाला हो, दुकान पर नाम वही रहेगा, अंदर फोटो भी रहेगी, लेकिन दुकान चलाने वाला कोई और रहेगा. तो इसके लिए हम सरकार को, पुलिस को ये निवेदन करना चाहते हैं कि कौन सी दुकान किस व्यक्ति की है और कौन चला रहा है, इसका सर्वे होना चाहिए. ज्यादा बड़ा गोवा है नहीं, तो अगर सर्वे रिपोर्ट रहेगी तो बाहर वाले कितने लोग हैं, घर वाले कितने लोग हैं, कितने बांग्लादेशी, कितने रोहिंग्या है, इसका डाटा होना चाहिए. जैसे तेलंगाना जैसे जहां पर कांग्रेस की सरकार है वहां पर भी सर्वे हुआ, लगभग 8,000 रोहिंग्याओं को, बांग्लादेशियों को तेलंगाना की सरकार पाल रही है. लेकिन तेलंगाना की सरकार क्या करना चाहिए, उनको जहां से ये लोग आए वहां भगाना चाहिए. लेकिन ओवैसी के डर से एक वोट बैंक की तरह रोहिंग्याओं को, बांग्लादेशियों को वहां पर बसा के रखी, जिनका नुकसान हिंदुओं को नहीं हो रहा है, तेलंगाना में नुकसान मुसलमान को हो रहा है. रोहिंग्या मुसलमानों की वजह से, बांग्लादेशी मुसलमानों की वजह से नुकसान मुसलमानों का हो रहा है, हिंदुओं का नहीं हो रहा है. क्योंकि लगभग जो लोग लोकल जो मुसलमान काम करते थे वो सारा का सारा काम वो लोग करने लगे, वो भी आधे पेमेंट पे. तो नुकसान तो उनका ही हो रहा है. तो ऐसा नुकसान हमारी गोवा की धरती में ना हो. जो लोकल जो गोवा वाले हैं, जो हमारे भाई बंधु है, उनका नुकसान ना हो, यही उद्देश्य हम लोग मुख्यमंत्री जी की दृष्टि में ये लाना चाहते हैं. सभा के लिए कोई आ रहा है बाहर से और कोई आ रहा है? देखिए, सभा के लिए हमारे हिंदू जनजागृति समिति के राष्ट्रीय प्रवक्ता श्री रमेश जी रहेंगे और मैं रहूंगा, और भी 2 वक्ता, इस स्थानीय 2 वक्ता रहेंगे. फर्मागुड़ी का किला जो है या वहां की जो कॉन्सेप्ट है वो थोड़ी अलग है, क्योंकि वो 7D वहां पर स्टूडियो बनेगा या वहां पर जो है वो साउंड एंड लाइट एंड साउंड शो होगा, वो सब मुद्दा अलग है. अभी जो हमारा जो कहना है कि पहले स्तर पर अभी जो मर्दनगढ़ किला जो है, जो अभी तक गवर्नमेंट की प्रोटेक्टेड मॉन्यूमेंट एक्ट में या उस यादी में ही नहीं था, सूची में नहीं था, वो अभी आया है.
तो उसके बारे में विकास के दृष्टिकोण से तो आगे सोचा जा सकता है। जैसे मंत्री जी ढवळीकर जी ने कहा है कि हम उसको और सिद्धनाथ का जो पहाड़ है उसको मिला करके हम वहां पर भी कोई विकास की योजना करेंगे, वहां पर रोपवे बनाएंगे। तो इस प्रकार से योजना तो सरकार के पास है, लेकिन पहले जो है कि गवर्नमेंट की प्रोटेक्टेड लिस्ट में आने के बाद वहां पर जो आज चल रहा है या वहां पर वो मतलब उसके जो बचे हुए अवशेष है वो तो प्रोटेक्टेड हो जाएंगे। तो ये उसका मुख्य उद्देश्य है। गोवा 365 खातीर जाहीद हसन, मनीषा जाधव आणि अरुण नाईक।